नाशिकमध्ये 2 गटातील वादाप्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल तर 20हून अधिक जण अटकेत। जीवे मारण्याचा प्रयत्न आणि दंगल भडकवल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। उद्धव ठाकरे मुंबईत राबवणार शिवसर्वेक्षण अभियान। 18 नेते आणि 18 सहायकांवर सोपवली 36 मतदारसंघांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी। साताऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी बांधल्या राख्या। खासदार उदयनराजे यांच्या गैरहजेरीची चर्चा। पात्र महिलांना लाभ घेता यावा यासाठी लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढा। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुलगी निवडणूक लढवायला तयार नाही म्हणून मीच विधानसभा लढणार। दिलीप वळसे पाटलांची स्पष्टोक्ती। पुढील 5 वर्ष रात्रंदिवस काम करेन असं आश्वासन। राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलं असतं तर काँग्रेसच्या आणखी 30 जागा वाढल्या असत्या। संजय राऊतांचा दावा तर महाविकास आघाडीला विधानसभेला 180 जागा मिळतील असाही विश्वास। जुन्नरमध्ये भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे। पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक। महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपने ताकीद द्यावी। काळे झेंडे दाखवल्यावर सुनील तटकरेंची कठोर भूमिका तर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करण्याची मिटकरींची मागणी। अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा कर्जत जामखेड दौरा। आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात अचानक दौरा केल्यामुळे चर्चांना उधाण। मराठ्यांनी आरक्षण का मागावं संभाजी भिडे यांचा सवाल। मराठ्यांनी देश चालवायचा सोडून आरक्षण मागत असल्याचंही वक्तव्य। नाशिकमध्ये येवला तसंच बीडच्या माजलगावसह सांगली जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस। आणखी 2 दिवस विदर्भ आणि कोकणात वादळी पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।